मित्रांनो, सेम पेपर तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतो, जो आता आपण बघणार आहोत. सो व्हिडिओ नीट पहा. हा जो पेपर आहे, तर हा आहे इंग्लिश मीडियमचा मराठीचा पेपर, अक्षर भारती मराठीचा पेपर. इंग्लिश मीडियम किंवा इतर कुठल्याही मीडियममध्ये असाल मराठी सोडून, ज्यांची फर्स्ट लँग्वेज मराठी नाहीये, त्यांच्यासाठी हा पेपर आहे अक्षर भारती मराठीचा. सो वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आता आपण पाहतोय पेपर. सो हा पेपर पूर्णतः तुमचा 80 मार्कांचा पेपर आहे. लेट अस स्टार्ट. सो विभाग 1 आहे गद्य. तर याच्यामध्ये तुम्हाला पठित गद्य पाहायला मिळतंय. व्हिडिओ पॉज करून तुम्ही पूर्ण गद्य रीड करा किंवा इव्हन तुमच्या बुकमध्ये आहेच. सो तुम्हाला माहिती असेल तर आपण डिरेक्टली क्वेश्चन्स बघायला घेऊया. सो उत्तराच्या आधारे तुम्हाला कृती करायची आहे. पहिला आहे कोण ते लिहा. नेहमी तिरके बोलणारे या उतारामधले कोण आहेत ते तुम्हाला इथे लिहायचंय. आणि बटाटा सोडण्याचा सल्ला देणारे जे काय आहे त्याचं उत्तर तुम्हाला इथे लिहायचंय 2 मार्कांसाठी. ठीक आहे, प्रत्येकाला 1-1 मार्क आहे. नेक्स्ट आहे आस्था. पंतांची आस्था वाढू लागलेले शब्द, 2 शब्द तुम्हाला मिळतील उत्तरामध्ये आहे असे आहेत, ते फक्त तुम्हाला इथे लिहायचे आहेत. प्रत्येकाला 1-1 गुण आहे. ज्याप्रमाणे डायग्राम ड्रॉ केलाय सेम त्याच पॅटर्नमध्ये तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायचे आहे. तिसरा असा आहे पंतांना उपासाबाबत मिळालेल्या विविध सल्ल्यांचे वर्णन तुमच्या शब्दांमध्ये लिहा. 3 मार्कांचा प्रश्न आहे. क्लिअरली उत्तर लिहायचं आहे. 3 मार्कांसाठी म्हणजे साधारणतः मिनिमम 6 to 7 लाईन्स तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे. आणि तुमच्या शब्दात लिहायचं, त्याच्यामुळे तुम्ही जास्त लिहू शकता. फक्त एवढंच की वेळ बघून लिहायचंय. त्यानंतर नेक्स्ट आहे यातलाच आ प्रश्न. उत्तर सगळ्यांना माहिती असेल, त्याच्यामुळे वाचायचं असेल तर व्हिडिओ पॉज करून रीड पण करू शकता. ठीक आहे. आई होप तुम्हाला उत्तर माहिती आहे. आता आपण क्वेश्चन आणि आन्सर्स बघूया. सो याच्यामध्ये 2 मार्कांसाठी आहे प्रश्न आ मधला पहिला का ते लिहा. आता या ठिकाणी डायरेक्टली तुम्ही कारण लिहू शकता. पहिल्या या ओळी लिहायची गरज नाहीये किंवा हवं तर तुम्ही ओळी लिहिल्या तरी पण काही फरक पडत नाही. कंपल्शन नाहीये. सो डॉक्टर माशेलकर यांना माशेल हे गाव सोडावे लागले का, त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचंय. शाळेत कसा जाऊ असा प्रश्न डॉक्टर माशेलकर यांच्या पुढे उभा राहिला, कारण तर त्याचं कारण तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, 1-1 मार्काचा प्रश्न आहे. त्यानंतर आहे आ. डॉक्टर माशेलकर यांच्या माशेल गावातील आठवणी, 2 आठवणी तुम्हाला इथे पाहायला मिळतील, त्या लिहायच्या आहेत. 2 मार्कांसाठी प्रत्येकाला 1-1 मार्क आहे. सेम सिमिलरली 3 मार्कांचं तुम्हाला स्वमत लिहायचं आहे. साधारणतः 6 to 7 मिनिमम लिहायचं आहे. 6 to 7 लाईन्स. बाकी तुम्ही मॅक्सिमम किती पण लिहू शकता. प्रश्न असा आहे की शालेय विद्यार्थ्यांच्या भूमिकेतील डॉक्टर माशेलकर यांचे तुम्हाला जाणवलेले गुणविशेष सोदाहरण म्हणजे विथ एक्झाम्पल तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. सो त्यांचे जे काही क्वालिटीज आहेत त्या तुम्हाला विथ एक्झाम्पल एक्सप्लेन करायच्या आहेत ॲज पर द गिवन पॅरेग्राफ. त्यानंतर आहे अपठित गद्य. आता अपठित गद्य म्हणजे जे तुम्हाला माहिती नाहीये, नॉन टेक्स्च्युअल आहे. सो रीड करायला थोडासा वेळ घेऊ शकता. व्हिडिओ पॉज करून रीड करा. त्याच्यानंतर आपण क्वेश्चन आणि आन्सर्स बघूया. सो याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे योग्य जोड्या जुळवा. तर तुम्हाला अ गट दिलाय आणि ब गट दिलाय. तर अ गटामध्ये ज्या गोष्टी आहेत, सपोज फॉर एक्झाम्पल सूर्य आहे, तर ब गटामध्ये सूर्यापासून काय मिळतो, प्रकाश मिळतो, धान्य मिळतं, वस्त्र, पाणी जे काय मिळतं ते तुम्हाला अ गटाच्या पुढे उत्तरामध्ये लिहायचं आहे. ब गट लिहायची गरज नाहीये. फक्त हे ड्रॉ करा, इथे अ गट करा आणि इथे उत्तर लिहा डिरेक्टली. सूर्याचं प्रकाश, मेघाचं काय असेल ते, शेतकरीचं काय असेल ते. तर अशा प्रकारे तुम्हाला उत्तरे लिहायची आहेत. त्यानंतर पुढे आहे प्रश्न दुसरा. एका वाक्यात उत्तरे लिहा. आपल्या विकासासाठी आवश्यक असलेला, तर जे काय आहे ते तुम्हाला इथे लिहायचंय किंवा आपले पोषण करणारी याचं पण उत्तर तुम्हाला इथे पाहायला मिळेल. याचं उत्तर लिहिताना हे आपल्या विकासासाठी जे काय आहे ते पूर्ण ओळ लिहा आणि मग त्याचं उत्तर इथे पुढे लिहायचंय. ठीक आहे. सो आता आपण वरती जे काही प्रश्न पाहिले त्या प्रश्नांची उत्तरं पण तुम्हाला मी इथे दिलेली आहेत. सो ती उत्तरं पण तुम्ही नीट बघू शकता. फॉर एक्झाम्पल नेहमी तिरके बोलणारे, पहिला जो आपला उतारा होता त्याचं उत्तर आहे या ठिकाणी जानोवा रेगे. बटाटा सोडण्याचा सल्ला देणारे सोकाजी त्रिलोकेकर. त्यानंतर आपण पाहिलं होतं की कुठल्या शब्दांप्रती आस्था वाढू लागलेली आहे, तर ते 2 शब्द आणि खाली आपण पाहिले स्वमत. ठीक आहे, पाहतोय स्वमत. तर स्वमत इतकं मोठं असलं पाहिजे. त्यानंतर दुसऱ्या उत्तराचं पण उत्तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. सो तुम्ही एक काम करू शकता, उत्तर आता सध्या स्किप करू शकता किंवा तुम्हाला जर रेफरन्ससाठी हवा आहे तर उत्तर रीड पण करू शकता. सो मी उत्तरं पण प्रोव्हाइड करते आणि प्रश्न पण तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे ब गटामध्ये उत्तरं लिहायची डिरेक्टली. डन. आता आपण पाहतोय दुसरा विभाग, तो म्हणजे आहे पद्य. पद्यमध्ये आय होप सगळ्यांना ही कविता माहिती आहे. नसेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही कविता रीड करू शकता किंवा तुमच्या पुस्तकामधून रीड करा. ठीक आहे. आता याच्यामध्ये आहे कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. त्याच्यामध्ये पहिलं आहे चौकटी पूर्ण करा. मुळावर घाव घातले तरी मुकाट सहन करणारे कोण, त्याचं उत्तर लिहायचंय. आणि अलगद उतरणारे थेंब, त्याचं उत्तर लिहायचंय.
त्यानंतर पुढे आहे आकृती पूर्ण करा 2 मार्कांसाठी. झाडाकडे टक लावून पाहिल्यानंतर घडणाऱ्या गोष्टी 2 गोष्टी लिहायच्या एकेका मार्काच्या. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचे अर्थ लिहा. मुकाट म्हणजे काय? मुसाफिर म्हणजे काय? संथ, मौनव्रत. ठीक आहे. त्यानंतर आहे काव्य सौंदर्य लिहायचं आहे. जगावं कसं तर हिरव्या झाडासारखं. यातलं अर्थसौंदर्य स्पष्ट करायचंय. तुम्हाला माहिती असेल अर्थसौंदर्य असतं, काव्य सौंदर्य असतं. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला या दोन्ही गोष्टी माहिती आहेत आणि कसं लिहायचं त्याचा पॅटर्न मी तुम्हाला दाखवणार आहेच खाली. सो त्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. उत्तरं सगळी तुम्हाला पाहायला मिळणार आहेतच. सो टेन्शन घेऊ नका. त्याचं उत्तरं तुम्हाला सगळी मी देणार आहेच. पण आता सध्या मी असं तुम्हाला इन्सिस्ट करेन, की तुम्ही एकदा विचार करून बघा, की याचं उत्तर कसं लिहिलं पाहिजे. कारण एक्झाममध्ये तुम्हाला उत्तरं नाही मिळणार आहेत. सो एकदा जस्ट असं एक मनात विचार करा, की उत्तर कसं असलं पाहिजे. राइट? आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहतोय 2 पैकी कोणत्याही एका कवितेवरती तुम्हाला खालील मुद्द्यांच्या आधारे उत्तरं लिहायची आहेत. सो एकतर अंकिला मी दास तुझा किंवा स्वप्न करू साकार यापैकी काही पण एक घ्यायचं आहे. तर त्याचे कवी, कवयित्री कोण आहेत त्यांचं नाव एका मार्कासाठी. त्या कवितेचा विषय एका मार्कासाठी लिहायचा आहे आणि त्या कवितेमधल्या काही ओळी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत, तर त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आय मीन्स रिलेटेड तुम्हाला त्याचं लिहायचं आहे. ती कविता जी आहे तर तुम्हाला ती आवडली की नाही आवडली ते पण तुम्हाला इथे सांगायचं आहे. आवडलेलं असेल तर आवडल्याची कारणं आणि नसेल आवडलं तर न आवडण्याची कारणं. ठीक आहे. त्यानंतर काही तुम्हाला त्या कवितेमधले शब्द दिलेले आहेत, तर त्या शब्दांचे अर्थ तुम्हाला लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल काज असेल, सर्वे, पाडस, धेनू किंवा स्वप्न करू साकार मधलं असेल तर विभव, मंगल, श्रमहस्त. तर अर्ध्या-अर्ध्या मार्कासाठी तुम्हाला त्याचा अर्थ लिहायचा आहे. ओके, डन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता आपण उत्तरं पाहतोय. सो इफ यू वॉन्ट तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता उत्तरांचा, जेणेकरून तुम्हाला याचा बेनिफिट होईल आणि तुम्हाला एक आयडिया मिळेल, की आपण उत्तर कसं लिहिलं पाहिजे. डन? तर या ठिकाणी बघा अशा प्रकारे तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. बॉक्स करून लिहिलं तरी पण चालेल किंवा डायरेक्टली लिहिलं तरी पण चालेल. इथे काही कंपल्शन नाहीये बॉक्स वगैरे करण्याचं. ठीक आहे. सो जे तुम्हाला जी कविता किंवा ज्याही कवितेवरती लिहायचं असेल तुम्ही तसं लिहू शकता. नेक्स्ट आहे स्थूल वाचन. तर स्थूल वाचनामध्ये बघा तुम्हाला 6 मार्कांसाठी आहे आणि 3 पैकी कोणतेही 2च प्रश्न सोडवायचे आहेत. आता इथे बघा टिपालिहामध्ये आहे उत्पत्ती कोशाचे कार्य, तर तुम्हाला खाली उत्तर पण पाहायला मिळते. तर अशा पद्धतीने तुमचं उत्तर असलं पाहिजे. स्काय इज द लिमिट ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते? मोठी होत असलेल्या मुलांना या पाठाच्या आधारे लिहायचं आहे. थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस. तर हे विधान कसं बरोबर आहे याचा अर्थ तुम्हाला स्पष्ट करायचा आहे. तर याची उत्तरं स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊ शकता. व्हिडिओ पॉज करून रीड करू शकता. मी थोडा वेळ थांबणार आहे. जेणेकरून तुम्हाला थोडा वेळ मिळावा. ओके, डन. ओके. त्याच्यानंतर पुढे नेक्स्ट आता खालचं उत्तर तुम्ही रीड करू शकता. त्याच्या खालचं पण एकदा स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या. ओके. सो नेक्स्ट आता आपल्याला बघायचं आहे याच्या पुढचा प्रश्न, जो की आहे भाषा अभ्यास. तर भाषा अभ्यासमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे व्याकरणावरती कृती करायची आहे. पहिला आहे वाक्यांचे प्रकार ओळखा. तर तुम्हाला यामधला कोणता असा टॉपिक आहे ज्याच्यावरती व्हिडिओ अपेक्षित आहे ते मला सांगा, जेणेकरून मी त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट असं आहे की तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का? तर इथे इझी ओळखणं प्रश्नार्थक आहे किंवा रनिंगपेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा. तर या ठिकाणी मारा असं सांगितलंय त्याच्यामुळे हा आदेश आज्ञार्थी आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे असं आहे की कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा. नेहमी खरे बोलावे याचं नकारार्थी तुम्हाला करायचंय. जेव्हा तुम्ही वाक्य रूपांतर करणार आहात एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला कुठल्याही प्रकारे त्या वाक्याचा अर्थ बदलता कामा नये. ठीक आहे. वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे. अर्थ न बदलता तुम्हाला हे रूपांतर करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करा. विधानार्थी करायचं याला अगेन वाक्याचा अर्थ बदलता कामा नये. ठीक आहे. पुढे नेक्स्ट आहे कंसातील ठीक आहे. खालील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा कोणतेही 2. तर तिघांपैकी तुम्हाला कोणत्याही 2 वरती उत्तर लिहायचं आहे. एकतर अर्थ पण लिहायचा आणि त्याचा वाक्यात उपयोग पण करायचे. प्रत्येकाला 1-1 मार्क आहे. तर 4 मार्कांचा हा प्रश्न आहे. भाषिक घटकांवरती आधारित कृती आहे. समानार्थी शब्द लिहायचे पाऊस आणि मधुरचा. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे विरुद्धार्थी सुरुवात आणि स्तुती. सो आय होप की तुम्हाला हे सगळे समानार्थी शब्द माहिती असावेत. राईट. त्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. हे ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केलाय. आय होप तुम्ही तो पाहिला असेल. नसेल पाहिला तर प्लीज चेकआउट करा. तुम्हाला त्याची लिंक आय गेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये पिन केली तर पाहायला मिळेलच. ठीक आहे.
त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे वचन बदला. गोष्ट एक असेल तर अनेक करायचे, अनेक असेल तर एक करायचे. दुसरं आहे कल्पना. लेखन नियमानुसार लेखन करायचंय. खालील वाक्य लेखन नियमानुसार लिहा. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवतात. खूप मध्ये दीर्घ आला पाहिजे उकार. अजून बरेचसे चुका पण तुम्हाला ते बघायला मिळतील. ते तुम्हाला बरोबर करायचंय. आता सपोज की खूप हे चुकीचं लिहिलं होतं. तुम्ही दीर्घ वेलांटी देऊन बरोबर लिहिलं तर त्याच्या खाली बरोबर शब्दाच्या खाली अंडरलाईन करायचे आहे तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये. ठीक आहे. तिने माझ्यासाठी प्रचंड कष्ट घेतले. सिमिलरली या ठिकाणी पण. नेक्स्ट आहे विरामचिन्हे. आता या ठिकाणी विरामचिन्हे दिलेली आहेत, चुकीची आहेत. ते तुम्हाला काढून बरोबर विरामचिन्ह द्यायची आहेत. या ठिकाणी पण तुम्हाला विरामचिन्ह द्यायची आहेत. विरामचिन्ह दिल्यानंतर तुम्ही प्रत्येक विरामचिन्हाच्या खाली पेन्सिलने अंडरलाईन करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बघा, इथे तुम्हाला उत्तरं पण पाहायला मिळतात. सो व्हिडिओ पॉज वगैरे करून तुम्ही उत्तरं बघू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आहे उपयोजित लेखन. आता इथे खालील कृती सोडवायची आहे. 6 मार्कासाठी तुम्ही पत्रलेखन करू शकता. तर हे बघा, पत्रलेखनामध्ये पण तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. एक तर तुम्ही अभिनंदन पत्र लिहा किंवा विनंती पत्र लिहा. सो क्वेश्चन रीड करा आणि दोघांपैकी तुम्ही एक करू शकता किंवा तुम्ही सारांश लेखन करू शकता. सो एकतर 6 मार्कासाठी पत्रलेखन करा किंवा सारांश लेखन करा. पत्रलेखन करणार असाल तर अभिनंदन पत्र करू शकता किंवा विनंती पत्र करू शकता. आता अभिनंदन पत्र हे अनौपचारिक होईल आणि जे आपलं विनंती पत्र आहे तर ते औपचारिक असेल. सो जे ईमेल दिले, जी तारीख दिली, वार यातल्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग किंवा उल्लेख तुमच्या पत्रामध्ये झाला पाहिजे. सो पत्र कसं लिहायचं याच्यावरती मी खूप व्हिडिओज अपलोड केले. प्लीज चेकआउट करा. त्याचा एक पॅटर्न कसा असला पाहिजे, उजवीकडे लिहायचं की डावीकडे लिहायचं, किंवा सारांश लेखन करताना कोणते डूज आणि डोंट्स आहेत, किती मोठं लिहायचं आहे 6 मार्कांसाठी, टायटल द्यायचं आहे ते कसं द्यायचं, या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. सो ते सगळे व्हिडिओज नक्की चेकआउट करा. त्या सगळ्याची लिंक तुम्हाला खाली प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळेल रायटिंग स्किल मध्ये. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे खालील 3 पैकी कोणत्याही 2 कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत. आता एक तर तुम्ही या ठिकाणी जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन या तिघांपैकी कोणतेही 2 सॉल्व्ह करू शकता 5 मार्कासाठी. म्हणजे 5 आणि 5 10 मार्काचा हा प्रश्न आहे. मोस्ट ऑफ द टाइम्स जाहिरात लेखन करायला इझी असतं. तर शाळेतर्फे मे महिन्याच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या चित्रकला वर्गाची जाहिरात तुम्हाला करायची आहे. ते तुम्ही विद्यार्थ्यांना इन्सिस्ट करू शकता येण्यासाठी. मग वेळ, तारीख, ठिकाण वगैरे सगळं तुम्हाला प्रोव्हाईड करायचं आहे. ड्युरेशन प्रोव्हाईड करायचं आहे की कधीपासून कधीपर्यंत तुमचे जे वर्ग आहेत तर ते चालणार आहेत वगैरे हे सगळं करू शकता. किंवा तुम्ही अर्ली बर्ड ऑफर काही देताय का हे सगळं तुम्हाला लिहायचंय. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही जर काही ड्रॉ करणार असाल जाहिरात लेखनामध्ये तर ते पेन्सिलने शक्यतो करू नका, पेनानेच ड्रॉ करा आणि सेम इंकचा पेन यूज करायचा. जर तुम्ही पूर्ण पेपर ब्ल्यूने लिहिताय तर हे पण ब्ल्यूनेच करायचंय. पूर्ण पेपर ब्लॅकने लिहिताय हे पण ब्लॅकनेच करायचंय. कुणीही इतर कुठल्याही पिंक, पर्पल वगैरे कलरचा पेन्स या पर्टिक्युलरसाठी यूज नाही करायचंय. ठीक आहे. सिमिलरली बातमी लेखनाचा पण एक पॅटर्न असतो. त्याच पॅटर्नमध्ये बातमी लेखन करायचंय, मथळा वगैरे सगळं लिहायचंय. आय होप तुम्हाला पॅटर्न माहिती आहे. नसेल तर व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, चेकआउट करा. कथा लेखनामध्ये तुम्हाला मुद्दे दिलेत, त्याच्या आधारे कथा लिहायची. इझी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लेखन कौशल्य. 8 मार्कांसाठी कोणतंही एक करायचंय. प्रसंग लेखन, आत्मकथन किंवा वैचारिक. ठीक आहे. सो तिघांपैकी कोणतंही एक तुम्ही करू शकता. त्यातल्या कशावरती मी व्हिडिओ बनवला पाहिजे ते नक्की सांगा. आत्मकथनावरती मी ऑलरेडी खूप सारे व्हिडिओज बनवलेत. वैचारिकवरती पण लवकरच तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल. प्रसंग लेखनावरती पण व्हिडिओज बनवलेत, जेणेकरून तुम्हाला एक पॅटर्न कळला पाहिजे की कसं लिहायचंय हे सगळं. हे सगळे व्हिडिओज अवेलेबल आहेत युट्यूबवरती आणि आपल्या चॅनलवरती. सो प्लीज चेकआउट करा. आय होप की तुम्हाला हा पेपर पॅटर्न कळला असेल आणि अशाच प्रकारचे पेपर तुमच्या एक्झाममध्ये येणार आहेत. सो प्लीज हा पेपर नक्की सॉल्व्ह करा. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम. पण त्याआधी तुम्हाला जर याचे आन्सर्स हवे असतील तर मी सगळे आन्सर्स इथे खाली प्रोव्हाइड करत आहे. सो तुम्ही इथे निबंधाचं पण आन्सर बघू शकता. सिमिलरली आपल्याकडे सगळे आन्सर्स अवेलेबल आहेत. सो हळूहळू तुम्ही याचे सगळ्याचे स्क्रीनशॉट्स वगैरे काढून घेऊ शकता. सो साधारणतः जेव्हा तुम्ही जाहिरात लेखन करणार आहात तर शेवटी म्हणजे या सगळ्याला मिळून पण एक बॉक्स करायला विसरू नका. आता इथे कुठलेच इमेजेस किंवा चित्रबित्र नाही काढले. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ट्राय करू शकता. एखादं इथे कुठेतरी तुम्ही ते असतं ना ब्रश, कलरचे ब्रश ड्रॉ करू शकता, कॅनव्हास ड्रॉ करू शकता वगैरे असं काहीतरी करू शकता. डन. इथे आहे बातमी लेखन. तर याला प्रॉपरली इथे तुम्हाला आधी शीर्षक द्यायचं आहे. इथे नाही दिलंय पण तुम्हाला प्रॉपर शीर्षक द्यायचं आहे. टायटल द्यायचं आहे बातमीला, हेडिंग वगैरे. ठीक आहे. त्यानंतर कथालेखन आहे. तर कथेमध्ये पण तुमच्याकडे टायटल असलं पाहिजे. इथे ज्या गोष्टी नाहीयेत त्या मी तुम्हाला तोंडी सांगते. सो प्लीज ते ऐका. टायटल असलं पाहिजे आणि तात्पर्य असलंच पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला पूर्ण मार्क्स नाही मिळणार. ठीक आहे. लेखन कौशल्यामध्ये बघा खूप छान पद्धतीने लिहिलंय. इथे तुम्हाला बऱ्याचशा कवितेच्या ओळी पण पाहायला मिळतायत. ठीक आहे. त्यानंतर पुस्तकाचं आत्मकथन तुम्ही बघू शकता.
वैचारिक निबंध बघू शकता. हे जस्ट फॉर एक्झाम्पल आहे. थोडंसं तुम्हाला मोठं लिहायचं आहे. हे एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला एवढं दाखवलंय, पण तुम्हाला थोडं अजून मोठं आन्सर लिहायचं आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. या लेखन कौशल्याचं जास्त टेन्शन घेऊ नका. मी याच्यावरती सेपरेट व्हिडिओज तुम्हाला देणार आहेच. सो तुम्ही त्या व्हिडिओजमध्ये हे सगळं रीड करू शकता. सो थँक सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम्स अँड बाय.